सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत की नवोदय विद्यालय जे आहे, नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्याचे मुख्य फायदे काय आहेत. ठीक आहे, आपण बऱ्याचदा ऐकत आलेलो आहे. म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला बरंचसं सांगितलं की नवोदय विद्यालयात असं होतं, तसं होतं. पण एक्झॅक्टली काय काय फायदे आहेत ह्यांचा जर आपण विचार केला, तर आपण जे मुख्य फायदे आहेत ना, त्या मुख्य फायद्यांचा आज आपण विचार करणार आहोत. ठीक आहे, किंवा त्याचं डिस्कशन आपण करणार आहोत असं आपण म्हणूयात. तो सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे 6वी ते 12वी पर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. मग आता शिक्षण मोफत म्हणजे काय काय? तर शिक्षणासाठी लागणारी जी काही फी आहे त्यातला आपल्याला ₹1 सुद्धा भरायची गरज नाहीये. 6वी पासून 12वी पर्यंतच्या शिक्षणाचा जर आपण आता विचार केला तर एकंदरीत 5-7 लाख रुपये आरामात लागून जातात, बरोबर? कारण की 6वी पासून 10वी पर्यंत दर वर्षाचा आपण 50-50 हजार रुपये फी पकडूयात आणि 11वी-12वीची फीस जी आहे आत्ताची, जर आपण सायन्सचा विचार केला तर 11वी-12वीची फी ही लाखांच्या घरामध्ये जाते, बरोबर? तर ती सगळीच्या सगळी जी फी आहे त्यातलं आपल्याला काहीही भरायची गरज नाहीये. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरं, वसतिगृह जे आहे म्हणजेच हॉस्टेल जे आहे, राहण्याची जी सोय आहे ती राहण्याची सोय सुद्धा पूर्णपणे फ्री आहे. ठीक आहे, त्याच्याच सोबत मुलांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असं जेवण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा पालकांना काहीही पैसे द्यायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्याच सोबत जर आपण अजून विचार केला तर आता आपल्या मुलांना जर आपण सीबीएसईच्या कुठल्याही शाळेमध्ये टाकलं तर आपल्याला पुस्तकांचे वेगळे पैसे द्यावे लागतात, गणवेशाचे वेगळे पैसे द्यावे लागतात, बरोबर? मेडिकली जर समजा काही इमर्जन्सी आली तर मेडिकल इमर्जन्सीचे पैसे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप म्हणजे हजारोंमध्ये मेडिकलचा खर्च हा लागून जात असतो. साधं सोपं आपण जर विचार केला की आपण नुसतं ब्लड टेस्ट करायला गेलो तरी पण 5-7 हजार रुपये लागून जातात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी नवोदयमध्ये 6वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना पुस्तकांसाठी पैसे देण्याची गरज नाही, त्यांना युनिफॉर्मसाठी पैसे देण्याची गरज नाही, त्यांना मेडिकली जर काही तिथे शाळेत असताना काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीचे पैसे देण्याची गरज नाही. ठीक आहे, तर हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा मला तरी वाटतो, कारण की आपले कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये इथे वाचत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जर आपण विचार केला तर सीबीएसईचं जे शिक्षण आहे ते सीबीएसईचं शिक्षण आपल्याला मिळत असतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, 6वी पासून 12वी पर्यंतचा सीबीएसईचा जो काही पॅटर्न आहे, एक साधा विचार जर आपण केला तर आपल्या ज्या काही वेगळ्या एक्झाम्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, कुठल्या यूपीएससीची एक्झाम आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, यूपीएससीची जर आपण परीक्षा बघितली तर यूपीएससीच्या परीक्षेला लागणारा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते सीबीएसईची पुस्तकं. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो एनसीईआरटीची पुस्तकं. एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत ती एनसीईआरटीची पुस्तकं आपल्याला लागत असतात. आता ती पुस्तकं मी तुम्हाला सांगितलं की ती सगळीच्या सगळी पुस्तकं ही फ्री मिळणार आहेत. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने सीबीएसईचे जर पुस्तकच विद्यार्थ्यांना फ्री मिळालेत आणि त्याच्यासोबत ते जे शिक्षण आहे ते देखील चांगल्यात चांगले त्यांना मिळालं, व्यवस्थित त्यांना सगळ्या कन्सेप्ट समजल्यात, तर त्यांना पुढे जाऊन सीबीएसईच्या ह्या शिक्षणाचा उपयोग होणार आहे महत्त्वाच्या ज्या काही आपल्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये. ठीक आहे, तो नवोदयचा जर आपण विचार केला तर नवोदय हा सीबीएसईच्या पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त वरच्या स्थानावर मानला जात असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण विचार केला, मी तुम्हाला सांगितलं की राहण्याची सोय जी आहे ती तिथेच असणार आहे. शाळेच्या इथे रेसिडेन्शियल स्कूल्स असतात, बरोबर? मग आता या रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये वातावरण जे आहे, परिसर जे असतो तो परिसर अतिशय शांत असतो. विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स इथे होत नाही. त्याच्यानंतर त्यांची जी दिनचर्या आहे ती सुद्धा डिसिप्लिन्ड असते, शिस्तबद्ध असते. म्हणजे काय, तर त्यांचं वेळेवर उठणं, वेळेवर जेवण, वेळेवर झोप, ह्या सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित असतात. त्याच्यानंतर अभ्यासासाठी व्यवस्थित एक रेग्युलर टाइम टेबल विद्यार्थ्यांसाठी ठरवलेला असतो की या वेळेला ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या वेळेला त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, किंवा एक जो प्रॉपर टाइम टेबल म्हणतो आपण. आपल्या घरामध्ये हे विद्यार्थी टाइम टेबल कधीही फॉलो करत नसतात, पण तिथे गेल्यानंतर मात्र सर्व विद्यार्थ्यांसोबत आपोआप तो टाइम टेबल फॉलो होत जातो विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचा जो सगळ्यात पालकांचा सगळ्यात मोठा इश्यू आहे की मोबाईलमधले असणारा डिस्ट्रॅक्शन, मोबाईलमुळे होणारं डिस्ट्रॅक्शन. मुलं गेम खेळत बसलेत, मुलं व्हिडिओज बघत बसलेत, शॉर्ट्स बघतायत, रील्स बघतायत, इन्स्टा वापरतायत. 5वी, 6वीच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत आणि त्या मोबाईलचा वापर ते विद्यार्थी
चांगल्या कामासाठी तर नक्कीच करत नाहीये. ठीक आहे. तर ह्या मोबाईलपासनं विद्यार्थी लांब राहतात, कारण की तिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्यांच्याकडे पालकांचा मोबाईल नसतो, त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसतो. पालकांसोबत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिथे फोन असतात, फोन नाही असं नाहीये, तिथे फोन आहे, पण ते विद्यार्थ्यांच्या हातात नाहीये. विद्यार्थ्यांच्या हातात फोन नसल्या कारणास्तव काय होतं, विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणातला जो वेळ आहे तो वेळ वाचतो आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे लक्ष जे आहे ते जास्त दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर तिथले जे शिक्षक आहेत ते शिक्षक सगळे अनुभवी शिक्षक असतात. कशा पद्धतीने अनुभवी असतात, तर या शिक्षकांची निवड जी आहे ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स थ्रू होते. ठीक आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधनं शिक्षकांची निवड होते आणि मग त्या परीक्षा पास झालेल्या शिक्षकांनाच फक्त तिथे शिकवण्यासाठी ठेवलं जातं. ठीक आहे. मग याचा अर्थ काय आहे की शिक्षकाने स्वतःने आधी त्या विषयाचा अतिशय गहन अभ्यास केलेला असतो, त्याच्यामुळे शिक्षकांचा अनुभव चांगला असतो, शिक्षकांचा जे काही माइंडसेट आहे तो जास्त चांगला असतो. त्याच्यानंतर तिथे बाकीच्या ज्या काही आधुनिक सुविधा आहेत त्यांचा जर विचार केला तर सायन्सच्या लॅब्स असतात, कम्प्युटर लॅब्स असतात, लायब्ररी असते, त्याच्यानंतर स्मार्ट क्लासरूम्स असतात. यांच्यासोबतच अजून विचार केला तर 24/7 ची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा तिथे असते. ठीक आहे. त्याच्यानंतर वसतिगृहांची स्वच्छता असते, त्याच्यानंतर जेवण वगैरे जे आहे ते अतिशय छान असतं. स्वयंपाकघर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय स्वच्छता वगैरे आधुनिक सुविधा त्या तिथे बघायला मिळतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शिक्षक पण चांगले आहेत आणि सुविधा सुद्धा आधुनिक मिळतात. हे आपल्याला रेग्युलर स्कूलमध्ये जर आपण करायला गेलो तर आपल्याला लाखोंचा खर्च यायला लागतो. म्हणजे कुठल्याही शाळेमध्ये, चांगल्या अशा शाळेमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तिथे तुम्हाला कमीत कमी 80,000 90,000 अशी फी असते. ठीक आहे. तो ती आपली इथे वाचते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास इथे होत असतो. मग आता सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होतो, फक्त अभ्यासच केला जातो का, तर नाही. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्स, म्युझिक, आर्ट, कल्चरल ऍक्टिव्हिटी, NCC, स्काउट गाईड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी सुद्धा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता जी आहे ती सर्जनशीलता, नव्याने काहीतरी करण्याची जी काही विद्यार्थ्यांची सवय असते ना ती वाढत जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण अजून विचार केला, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितले की स्पर्धा परीक्षांसाठी CBSE जे आहे हे CBSE आपल्याला सगळ्यात जास्त लागत असतं. मग त्या CBSE मुळे काय होतंय की विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतोय आणि मग असे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये येऊ शकतात. यातच अजून काय होतंय की तिथे नवोदयमध्ये JEE, नीट, NDA, ऑलिम्पियाड, SSC, बँकिंग आणि बाकीच्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या बाकीच्या सर्व परीक्षांचा अभ्यास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर करवून घेतला जातो. ठीक आहे. म्हणजे मग काय होतं की तुम्हाला आता बघा, आपण एक साधा सोपा विचार करूयात. 11वी-12वीला JEEचे क्लास लावायचे म्हटले किंवा नीटचे क्लास लावायचे म्हटले तर एका वर्षाची फी कमीत कमी 1.5 ते 2 लाख आहे. बरोबर. मग आता JEEचा क्लास जर आपण म्हटलं 2 वर्षासाठी क्लास लावावा लागणार आहे आपल्याला, 11वीला आणि 12वीला 2-2 लाख रुपये फी म्हटल्यावर 4 लाख रुपये एका फक्त त्या JEE आणि नीटची फी लागणार आहे. परंतु तिथे मात्र नवोदयमध्ये ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत यांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास सर्व पूर्णपणे फ्रीमध्ये करवून घेतला जातो आणि दर्जेदार पद्धतीने होतो. ठीक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तो अभ्यास होत असतो विद्यार्थ्यांचा. तिथे कुठल्याही पद्धतीने शॉर्टकट जे असतात ते दिले जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 75% जागा ज्या आहेत त्या आरक्षित आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, तर 80 जागा असतात. प्रत्येक जिल्ह्याच्या किती जागा असतात, 80 जागा असतात. त्या 80 पैकी 75% जागा ज्या आहेत त्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. आता ग्रामीण विद्यार्थ्यांना CBSE मधलं शिक्षण जे आहे मुळात मिळत नाही. ठीक आहे. खूप कमी ठिकाणी ग्रामीण भागामध्ये CBSEच्या शाळा आहेत आणि जिथे आहेत तिथे त्या खूप महागड्या आहेत. मग त्या सर्वसामान्य माणसाला काही झेपत नाही. ठीक आहे. मग अशा विद्यार्थ्यांना ज्या वेळेला इथे 75% सीट्स अवेलेबल असतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांचा विकास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि ते विद्यार्थी जे आहेत ते पुढे भविष्यात चमकतात, विद्यार्थी म्हणून चमकतात, नागरिक म्हणून चमकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्थिती काहीही असली, इथे आर्थिक स्थितीशी घेणं देणंच नाहीये. त्या विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती म्हणजे तो कितीही गरीब असला तरी त्याने गुणवत्ता जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्यासाठी त्याला काय करावी लागणार आहे, प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी
आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो, नेतृत्वाचे गुण येतात, स्वावलंबन जे आहे ते विद्यार्थ्यांचं वाढतं. कशा पद्धतीने वाढतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन, म्हणजे काय, शिस्त जी आहे ती शिस्त विद्यार्थ्यांना लागत असते. दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या लीडरशिप क्वालिटीजची तिथे वाढ होत असते. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट, जे मी सांगितलं तुम्हाला की तिथे काय असतं, नियमित टाइम टेबल असतं. त्या टाइम टेबलमुळे विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित जमायला लागतं. आणि आई वडिलांपासून दूर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंडिपेंडन्स हा जो गुण आहे की स्वावलंबन, स्वतःची कामं स्वतः करणं, स्वतःचं सगळं काही स्वतः बघणं, या गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास खूप जास्त त्याचा द्विगुणित होतो आणि आत्मविश्वास जास्त झाल्यामुळे जास्तीत जास्त परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्याला यश येतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्या नवोदय विद्यालयाबद्दल. पण आता इथे प्रवेश घ्यायचा कसा? तर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 6वीचे जे विद्यार्थी असतात ना त्यांना प्रवेश मिळतो, बरोबर. मग आता 6वीचे विद्यार्थ्यांना जर प्रवेश मिळतोय तर तो विद्यार्थी असायला कितवीत हवा? एक मिनिट, आपण पेन. आता विद्यार्थी असायला हवा 5वीमध्ये. मग 5वीमध्ये ज्या वेळेला तो विद्यार्थी असतो त्यावेळेला त्याची प्रवेश परीक्षा होते. ठीक आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याची प्रवेश परीक्षा जी आहे ती प्रवेश परीक्षा ही होत असते. आता ह्या 5वीच्या विद्यार्थ्याची प्रवेश परीक्षा जी होते आहे याच्यासाठी विद्यार्थी 3री 4थी पासून तयारी करायला सुरुवात करत असतात, बरोबर. मग आता ही जी प्रवेश परीक्षा आहे या प्रवेश परीक्षेसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर याच्याकरता इग्नाइट पाठशालेकडनं आम्ही घेऊन आलेलो आहोत जवाहर नवोदय विद्यालयाची 2026ची ऑनलाईन बॅच. ठीक आहे. आता ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आम्ही काय करणार आहोत तर 8 महिन्यांची साधारण ही बॅच आपली चालणार आहे. ठीक आहे. आता 27 डिसेंबरला बॅच 27 जानेवारीला बॅच सुरू होईल. 27 जानेवारी रोजी बॅच जी आहे ती बॅच सुरू होणार आहे 27 जानेवारीला. आणि 27 जानेवारीला सुरू झालेली बॅच ही साधारण आपली सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. साधारण 8 महिन्यांचा काळ जो आहे तो 8 महिन्यांचे लेक्चर्स आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. मग आता या 8 महिन्यांच्या बॅचमध्ये आपण ऑनलाईन पण लेक्चर्स घेणार आहेत, ऑफलाईन पण लेक्चर घेणार आहेत. याची जी फीज आहे ती फी आहे 4,999 रुपये जर तुम्ही एका वेळेला भरून दिलेत तर. ठीक आहे. पण जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये केलेत तर तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 2,000 2,000 2,000 असे एकूण 6,000 रुपये हे लागणार आहे. ठीक आहे. परंतु तुम्हाला ह्या पैशांचा विचार न करता तुम्हाला जर मोफतमध्ये ही बॅच मिळवायची असेल तर याच्यासाठी इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही घेऊन आलेलो आहोत इथे एक्झामिनेशन. ठीक आहे. इथेची परीक्षा काय आहे तर इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 2026. ठीक आहे. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण देऊ शकणार आहे तर जे विद्यार्थी आता 4थीत आहे आणि पुढच्या वर्षी पुढच्या अकॅडमिक इयरला ते 5वीत जाणार आहे, बरोबर. म्हणजे आता जूनमध्ये त्यांची आता मार्च एप्रिलमध्ये एक्झाम होईल. 4थीची परीक्षा ते आता मार्च एप्रिलमध्ये देतील आणि जूनमध्ये 15 जूनला ज्या वेळेला शाळा सुरू होतात त्यावेळेला तो विद्यार्थी 5वीत जाईल. असे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ही इथेची परीक्षा आपण देऊ शकता. ठीक आहे. परीक्षा कधी होणार आहे तर 19 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेला परीक्षा सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजेला परीक्षा संपेल. ठीक आहे. 1च तासाचा पेपर आहे, ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला तुमच्या घरातनं हा पेपर देता येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे द्यायची गरज नाहीये. तुम्हाला असं नको वाटायला की फ्रीमध्ये एक्झाम ठेवली आहे किंवा एक्झाम थ्रू फ्रीमध्ये बॅच देणार आहे तर मग एक्झामचे पैसे घेतील. एक्झामसाठी तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीचं शुल्क हे आकारलं जाणार नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सापडेल. एक गुगल फॉर्म आहे. त्या गुगल फॉर्मची जर तुम्ही भरला त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, पाल्याचं नाव, पालकांचं नाव, आई वडिलांचे नावं, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, शाळेचं नाव, कुठल्या इयत्तेत आणि कुठल्या मीडियममध्ये, ह्याच्या काही बेसिक गोष्टी त्या फॉर्ममध्ये फक्त आहेत. तो फॉर्म फिल करायचा म्हणजे तुमचं इथेसाठीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन होऊन गेलेलं असणार आहे. ठीक आहे. मग आता ही एक्झाम दिल्यानंतर साधारण 600 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जी आहे ती शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता याच्यामध्ये जे पहिले 25 विद्यार्थी असतील ना, पहिल्या 25 विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत आपली जी नवोदय विद्यालयाची बॅच आहे ना ही बॅच जी आहे ही बॅच पूर्णपणे मोफत मिळणार आहे. किती विद्यार्थ्यांना?
पहिल्या 25 विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतरचे जे काही 75 विद्यार्थी असणार आहे, नंतरच्या 75 विद्यार्थ्यांना 75% स्कॉलरशिप जी आहे ती 75% स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याच्यानंतर 200 विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळणार आहे. तर नंतर 300 विद्यार्थ्यांना 25% स्कॉलरशिप मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपल्या स्कॉलरशिप ज्या आहेत, एकूण 600 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप जी आहे ती देणार आहोत. 100% त्यांना बॅच मोफत मिळू शकते. मेरिटमध्ये येणाऱ्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना बॅच जी आहे नवोदयची ती पूर्णपणे मोफत मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील, तुमचे कोणी ओळखीचे असतील, तुमच्या शाळेतले काही विद्यार्थी असतील किंवा जर तुमचे मित्र नातेवाईक असतील, यांना सगळ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना काय होईल की त्यांना पण कळेल की अरे अशा पद्धतीने आपल्याला फ्रीमध्ये हे एज्युकेशन घेता येणार आहे. एवढ्या मोठ्या पद्धतीने 12-15 लाख कोणाला कमी येतो, कोणाला नको आहेत एवढे पैसे वाचवणं. आणि काही नाही आहे ना, तुम्हाला बॅच पण फ्रीमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला बॅच पण फ्री मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचं नवोदयला ॲडमिशन झालं तर तुम्हाला 6वी पासून 12वी पर्यंतचं सगळं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला फायदे होत आहेत तर याचा लाभ का नको घ्यायला. ठीक आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही पण फॉर्म भरा आणि त्यांना सुद्धा फॉर्म भरायला लावा. थँक्यू.